सेलिब्रिटीज सलवार सूट्स, कमीज, कुर्ता या साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा किती स्टायलिश दिसतात. पण आपण वेस्टर्न कपडे घातले तरच स्टायलिश दिसतो. पंजाबी ड्रेस घालून कोणी काही स्टायलिश आणि क्लासी वगैरे नाही दिसू शकत. हा जर तुमचा गैरसमज असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर 10 अशा टिप्स शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुमचा साधा सलवार कमीज, कुर्ता, पंजाबी ड्रेस सुद्धा ना जगात क्लासी आणि स्टायलिश दिसणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, साईज. मी कित्येक जणींना बघितलेलं आहे की पंजाबी ड्रेसचं कापड आलं किंवा अगदी मॉलमध्ये जाऊन विकतचा रेडीमेड सुद्धा जर सलवार कमीज, कुर्ता विकत घ्यायचा असेल तर तो इतका फिटिंगवाला आणि एवढा टाईट विकत घेतात किंवा शिवून घेतात की बऱ्याचदा आपली बॉडी अतिशय सुंदर असते, सुडौल असते, पण तरी सुद्धा उगाच टाईट शिवल्यामुळे आपल्याला असं जाणवायला लागतं की एक्स्ट्रा असा फुगा बाहेर येतोय. मी तुम्हाला सांगते, ट्रॅडिशनल वेअर जो असतो ना, स्पेशली चुडीदार, कुर्ता, सलवार कमीज, अनारकली असेल, त्याची खूप उत्तम रेग्युलर फिटिंग मध्ये त्याचं जे आउटफिट असतं ना, तेव्हाच त्याची शोभा वाढते. पण तुम्ही जर त्याला उगाच टाईट करायला लागलात तर ते चीप होऊन जातं. म्हणून रेग्युलर फिट किंवा एकतर साईज अप म्हणजे थोडासा लूज सुद्धा चालेल. जसं फॉर एक्झाम्पल आज मी एक खूप छान कोटा डोरियाचा कापड असलेला एक छानसा पंजाबी ड्रेस असं म्हणूयात मी घातलेला आहे. पण तो अजिबातच मला अतिशय टाईट नाही, उलट असा थोडासा तुमच्या लक्षात येत असेल लूजच आहे. पण त्यानं काय होणार आहे की तो मी जेव्हा उभी राहते तेव्हा अतिशय छान त्याचा फ्लो येणार आहे. मी तर खूप लोकांना असं बघितलं, शिफॉन, ऑर्गॅन्झा, खूप छान फ्लोई कापडांना सुद्धा क्रेप सारख्या उगाच खूप टाईट शिवलेलं असतं त्याच्यामध्ये अस्तर टाकून टाकून आणि त्याच्यामुळे त्याची शोभा वाढत नाही. नंबर 2, आपले पंजाबी ड्रेसेस किंवा चुडीदार, सलवार कमीज अतिशय साधे दिसतात आणि स्टायलिश आणि क्लासी न दिसण्याचं कारण आपण सगळ्या गोष्टींच्या खाली लेगिंग्स घालतो. प्रत्येक रंगाच्या विकत घेऊन लेगिंग, काही झालं की कुर्त्याच्या खाली लेगिंग, आणि लोकांना असं वाटतं की अरे कोण पायाकडे बघणार आहे, बॉटम्स कोण पाहणार आहे. पण तसं नसतं. लोकांचं लक्ष जातं आणि आउटफिट जो असतो की त्याला खूप छान हार्मोनियस एंटायर लुक जर तुम्हाला तयार करायचा असेल, स्पेशली क्लासी, स्टायलिश, ग्लॅमरस लुक तयार करता येतो जेव्हा तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बॉटम्स शिवून घेता किंवा विकत सुद्धा घेता. उदाहरणार्थ, खूप स्ट्रक्चर्ड देखण्या पॅन्ट्स आलेल्या आहेत, सिगरेट पॅन्ट्स आलेले आहेत, अँकल लेंथ पलाझोज आलेले आहेत, तेव्हा ते खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे काही झालं की प्रत्येक गोष्टीच्या खाली लेगिंग घालणं प्लीज टाळा. त्याच्यामुळे ना संपूर्ण लुक खूप रिच होणार असतो, तेवढ्यात तुम्ही त्याला एकदम असं साधं करून टाकता. नंबर 3, आपले पारंपरिक पंजाबी ड्रेसेस किंवा कुर्ते हे अतिशय साधे दिसण्याचं कारण म्हणजे कुर्त्याची लेंथ. मी बघितलेलं आहे लोकांना अतिशय आखूड कुर्ते घालताना आणि पायजामा मात्र किंवा लेगिंग मात्र घोळदार. हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे खूप वाईट दिसतं कारण त्याचं प्रपोर्शनच संपूर्णपणे चुकलेलं असतं. मग जेवढा कुर्ता लॉंग असा छान लांब लेंथ असते, स्पेशली काफ लेंथ पर्यंत म्हणजे आपल्या पायांच्या पोटऱ्यांपर्यंतची लेंथ असलेले कुर्ते, ड्रेसेस खूप सुंदर दिसतात. आणि त्याच्यावरती पायजामा मात्र थोडीशी स्किन दाखवून अँकल लेंथ वगैरे खूप जास्त देखणे दिसते. ते प्रपोर्शन दिसायला पण खूप क्लासी, पण तरी सुद्धा खूप देखणं आणि असं नाजूक मुलीसारखं ते दिसायला लागतं. हा, आता जर तुम्हाला शॉर्ट कुर्ताच जर विकत घ्यायचा असेल तर मात्र शॉर्ट कुर्त्याची लेंथ ही ऑफकोर्स गुडघ्याच्या वरती जाऊन प्रॉपर शॉर्ट असणार. पण मग अशा वेळेला पुन्हा एकदा पायजामा किंवा पलाझो किंवा पॅन्ट्स मात्र खूप लॉंग अजिबात त्याच्या खाली पेअरअप करायच्या नाहीत. त्याच्याऐवजी जेव्हा तुमचा कुर्ता पण शॉर्ट असतो तेव्हा तुमच्या पॅन्ट्स, पलाझो जे काही असेल ते सुद्धा थोडंसं शॉर्ट असायलाच पाहिजे, नाहीतर वरचं शॉर्ट आणि खालचं लॉंग हे खूप वाईट दिसतं. आता जर तुम्हाला लेगिंग घालायचीच जरी असली तरी सुद्धा कुर्त्याची लेंथ किंवा लांबी किती असायला पाहिजे, किमान गुडघा कव्हर करणारी आणि पायाच्या पोटऱ्या जस्ट सुरू होतात एवढी तरी लांबी तुमच्या कुर्त्याची असायला पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लेगिंग घालू शकता. नंबर 4, तुमच्या ड्रेसेसवरती, पारंपरिक कपड्यांवरती तुम्ही दुपट्टा किंवा ओढणी कशा पद्धतीनं घेताय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्याचं कारण असं, मी खूप जणींना बघितलेलं आहे की इतक्या सुंदर ओढण्या किंवा इतके छान छान पंजाबी ड्रेसेस, कुर्ते, सलवार कमीज असते आणि त्याच्यावरती असं व्ही स्टाईल दुपट्टा किंवा ओढणी अशी टाकून दिलेली असते आणि ते खूप विचित्र आणि खूप जास्त कॅज्युअल दिसतं. इतके वेगवेगळे प्रकार आहेत आजकाल दुपट्टा किंवा ओढणी घेण्याचे, ते खूप तुम्हाला स्टायलिश आणि खूप क्लासी करू शकतात.
इतके क्लासी की तो इतका साधा कुर्ता सुद्धा जेव्हा महागाचा दुपट्टा. येस, तुम्हाला माहिती आहे आजकाल फॅब इंडियापासून कितीतरी ब्रँड्स आहेत, मिंत्रा, अजिओ, इतके देखणे देखणे दुपट्टे आणि ओढण्या येतात की त्याच्यावरती वर्क असतं. म्हणजे कुर्ता वगैरे खूप साधा असेल, पंजाबी ड्रेस खूप साधा आहे, पण ओढण्या मात्र इतक्या छान वर्क केलेल्या असतात. तर त्या तुम्ही शोकेस करायला पाहिजे, दाखवायला पाहिजेत. उदाहरणार्थ आज पण कोटा डोरियाचं इतकं सुंदर वर्क केलेली ही ओढणी आहे, पण माझ्यासाठी खूपच जास्त लांब आहे माझ्या उंचीप्रमाणे आणि बॉडी टाईपप्रमाणे. त्याच्यामुळे मी ती अर्धी फोल्ड केली, इथे छान पिन केली आणि हातावरती अशी मस्त सोडून टाकली. त्यामुळे खूप क्लासी लुक तयार होतं. मागच्या बाजूनं सुद्धा तुम्ही दुपट्टा किंवा ओढणी घेऊ शकता. नंबर 5, माझा तर हा चक्क आरोप आहे तुमच्यातल्या खूप जणींवरती. त्याचं कारण असं, मी निरीक्षण केलेलं आहे. तुमचे इतके महागाचे सुंदर सुंदर ड्रेसेस असतात, पण त्याच्यावरती केसांची रचना प्रचंड महत्वाची असते. तुम्हाला असं वाटेल की अरे मध्येच काय आलं? येस, तुमचा साधा सुद्धा पंजाबी ड्रेस किंवा कुर्ता हा एखाद्या खूप ग्लॅमरस साडीला रिप्लेस करू शकतो. त्याचं कारण असं, ड्रेसेस आहे ना खूप क्लासी, सज्जन, गोड, फेमिनाईन लुक तयार करतात आणि तो लुक जर तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल, त्याचा रिचनेस वाढवायचा असेल, तर मात्र विस्कटलेले केस कसेही वाऱ्याभोवती कसेही कुठेही पळतायत, नीट विंचरलेले पण नाहीयेत. जर कर्ली असतील तर ते खूप छान कर्ल सेट केलेले आहेत. उदाहरणार्थ जर तुमचे केस तेलकट असतील, जसे आज माझे होते, अजिबात धुतलेले नव्हते, मला वेळ नाही मिळाला शॅम्पू करायला, तरी सुद्धा स्लीक छान बन, मधून पार्टिंग करा, तुमच्या फेस शेप प्रमाणे साईडनं करा, कुठून पण, पण छान एक छोटासा आंबाडा घालून साधारण कोणता पण जो एक कलर आहे तुम्ही निवडलेला आहे, जसा इथे मी पिंक निवडलेला आहे, एखादं छानसा स्क्रंची किंवा रबर बँड तुम्ही लावून टाकू शकता तुमच्या ओरिजिनल केसांना. पण ना नीट विंचरलेले जे केस असतात आणि ओपन ठेवायचे असतील तर अप्रतिम सिरम वगैरे लावून ब्लो ड्राय करून असे छान असायला पाहिजेत. लक्षात घ्या, तुमचे जर केस वाईट दिसत असतील ना, तो एंटायर तो जो पंजाबी ड्रेसचा लुक आहे, तो इतका कॅज्युअल, इतका साधा आणि घरातला होऊन जातो आणि अजिबात त्याला ग्लॅमरस स्टायलिश करता येत नाही. नंबर 6, तुमच्या साध्या सुध्या गोड कुर्त्याला सुद्धा देखणं रूप जर द्यायचं असेल, तर लक्ष द्या तुमच्या दागिन्यांकडे. दागिने प्रचंड महत्वाचे असतात. आपण दागिन्यांचा विचार साड्या नेसताना किती करतो, याच्यावरती हा दागिना, त्याच्यावरती तो नथ जाईल का नाही जाणार, सोन्याचे घालू का चांदीचे, चांदीचे मध्ये सुद्धा पांढऱ्या चांदीचे का ऑक्सिडाइज, एवढा विचार आपण अजिबातच जेव्हा आपल्याला ड्रेस घालायचा असतो तेव्हा करत सुद्धा नाही. कुठचा पण एक फोकल पॉईंट असायला पाहिजे, म्हणजे फोकस. म्हणजे उदाहरणार्थ जर मी आज हा असा छान 3-4 पदरी असा हार जर घातलेला आहे, तर मग पुन्हा एकदा खूप मोठे कानातले किंवा चांद बालिया, त्याच्यानंतर झुमके वगैरे जर घातले असते, तर नक्की कशाकडे लक्ष देऊ हे कळलंच नसतं आणि मग आपला क्रिसमस ट्री होऊन जातं सगळीकडूनच. अरे देवा, सगळं चमकतंय. अशा पद्धतीनं दागिन्यांकडे सुद्धा तुम्ही लक्ष देता, तेव्हा साधा कुर्ता, ड्रेस साधा जो शिवलेला असतो, तो अतिशय क्लासी आणि ग्लॅमरस होतो. आता अगदी पारंपरिक कपडे असतील, म्हणजे पंजाबी ड्रेसेस, सलवार, कुर्ता वगैरे असेल किंवा अगदी वेस्टर्न सुद्धा असतील, पण तुमच्या चेहऱ्याच्या शेपप्रमाणे किंवा अंडरटोन कलरप्रमाणे दागिने कसे निवडायचे, कोणते कोणते दागिने तुमच्याकडे असायलाच पाहिजेत, याचे भरपूर वेगवेगळे व्हिडिओज मी केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि माझ्या डोक्यावरती सुद्धा येईल. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर दागिन्यांचे वेगवेगळे व्हिडिओज बघायला अजिबात विसरू नका. नंबर 7, ॲक्सेसरीज. दागिन्यांबद्दल आपण बोललो, आता ॲक्सेसरीजमध्ये आपण म्हणूयात पर्स. सगळ्यात महत्वाचे, मी खूप जणींना बघितलेलं आहे, पंजाबी ड्रेस आहे आणि कुर्ता आहे म्हणजे वाटेल ते घ्या, चढवा. मोठीच्या मोठी झोला बॅग किंवा अगदी रेग्युलर यूजचे डम करण्याची अशी ते ट्रॅव्हल बॅग असते ना, तशी त्यांच्या साईजपेक्षा मोठीच्या मोठी बॅग घेतात आणि पळायला लागतात. असं नका करू. तुम्हाला त्याला जर आणि ग्लॅमरस किंवा क्लासी करायचं असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला जर ऑफिस सारखा क्लासी लुक तयार करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपची लेदर क्लासी ऑफिस बॅग सुद्धा घेऊ शकता, ज्याला टोट बॅग म्हणतात. पण ती सोडल्यास कुठलाही पंजाबी ड्रेस, सलवार कमीज हा वेस्टर्न कपड्यांपेक्षा कमी फिटेड असतो. म्हणजे काय, ऑलरेडी थोडासा घोळदार असतो. अशा वेळेला आणखी एखादी घोळदार जेव्हा झोला बॅग तुम्ही घेता, तेव्हा त्याचं सगळ्याचं प्रपोर्शन मोठं 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 होत जातं. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही असे लूज ब्युटिफुल ड्रेसेस जेव्हा घालता पारंपरिक, तेव्हा त्याच्याबरोबर जी पारंपरिक छोटीशी पोटली असेल किंवा क्लासिक क्लच असेल, स्ट्रक्चर्ड असा छोटीशी क्लच पर्स असेल, तर ती इतकी देखणी दिसते, इन्स्टंटली तुम्ही स्टायलिश दिसायला लागता किंवा ग्लॅमरस दिसायला लागता. अशा पद्धतीच्या देखण्या क्लासिक क्लचेसनं तुम्ही खरोखरीच सिंपलशा कुर्ता किंवा ड्रेसला सुद्धा खूप ग्लॅमरस बनवू शकता. नंबर 8, फुटवेअर.
पुन्हा एकदा लोकांना असं वाटतं पायाकडे कोण पाहणार आहे. पायांकडे लगेचच लक्ष जातं. स्पेशली तुम्ही जेव्हा छान छान सुंदर सुंदर ड्रेसेस घालता. मी लोकांना बघितलेलं आहे, पंजाबी ड्रेस घातलाय म्हणजे काय रेग्युलर आपली कुठलीही चप्पल त्याच्यावरती टाका. असं करू नका. तुम्हाला त्याला जर असं खूप फेमिनाईन, ग्लॅमरस बनवायचं असेल तर तुम्ही चक्क स्टिलिटोज टाकू शकता. जुत्ती किंवा ज्याला मोजडी असं म्हणतात, अशा खूप देखण्या फ्लॅट मोजड्या येतात. अशा पद्धतीच्या देखण्या कोल्हापुरी चपला तुम्ही टाकू शकता. थोडासा हेवी पंजाबी ड्रेस असेल तर थोड्याशा हेवी अशा फुटवेअर चपला म्हणजे सँडल ज्याच्यामध्ये एम्बलिशमेंट असेल, थोड्या सजवलेल्या मोती वगैरे असे पण फुटवेअर खूप देखणे दिसतात. नंबर 9, हलका मेकअप. काय पंजाबी ड्रेसच घातलाय असं म्हणून ॲब्सोल्युटली तोंड धुतलेलं आहे आणि जसेच्या तसे तुम्ही बाहेर पडलात असं करू नका. जेव्हा तुम्हाला थोडासा ग्लॅमरस, स्टायलिश, क्लासी लुक करायचा असतो आणि लोकांच्या मध्ये जायचं असतं, तेव्हा शक्यतो एखादी छोटीशी लिपस्टिक किंवा थोडंसं आयब्रो पेन्सिल जर फिरवली, तुम्हाला अजिबात मेकअपची आवड नाहीये, मेकअप करायची इच्छा नाहीये तरी चालेल. पण चेहऱ्यामध्ये थोडासा एखादा रंग जेव्हा तुम्ही ॲड करता तेव्हा ना संपूर्ण लुक खूप क्लासी, पुट टुगेदर, खरोखरीच आवरलेलं आहे आणि तेव्हाच खूप साध्या साध्या कुर्त्यांना सुद्धा ना तुम्हाला ग्लॅमरस बनवता येतं. तुम्ही बघितलंय कधी नॉर्थ साईडला दिल्लीकडच्या वगैरे मुली असतो तर खूप छान लखनवी किंवा चिकनकारी साधा कुर्ता, पण त्याच्यावरती ना मस्त काजळ पेन्सिलनं तो ब्लॅक लुक तयार केलेला असतो. त्यानं इन्स्टंटली खूप फेमिनाईन आणि खूप बाहेर जाऊन एखादा कार्यक्रम अटेंड करावा बुवा इतक्या साध्या सिंपल लखनवी चिकनकारी कुर्त्यामध्ये सुद्धा असा लुक तयार होतो जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती हलका मिनिमम मेकअप करता तेव्हा. नंबर 10, प्रिंट्स. आता इतक्या सुंदर सुंदर व्हरायटी आलेल्या आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक फॅब्रिकमध्ये, प्रत्येक कापडाचा अतिशय देखणा अनारकली असेल, एम्पायर कट असेल, स्ट्रेट फिट असेल, ए लाईन असतील, वेगवेगळे कुर्ते अप्रतिम शिवून मिळतात किंवा अगदी विकत सुद्धा मिळतात. अशा वेळेला प्रिंट्स मात्र त्याच्यावरच्या निवडताना शक्यतो नाजूक किंवा स्मॉल प्रिंट्स निवडा, ज्याच्यामुळे ना गोष्टी खूप क्लासी दिसायला लागतात. उदाहरणार्थ आज मी जर इतकी मोठी प्रिंट असलेलं एक छानसं लॉंग असं पान, त्याच्यावरती फुलं वगैरे अशी जर प्रिंट असेल, मोठी प्रिंट आहे, पण मग मध्ये मोठा गॅप जातोय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रिंट येते, म्हणजे मोकळा भाग खूप छान आहे. म्हणूनच जर प्रिंटेड पंजाबी ड्रेस, कुर्ता निवडायचा असेल, सलवार कमीज निवडायचा असेल तर शक्यतो जवळ-जवळ बुट्टे असतील तर छोट्या प्रिंट निवडा. तुमचा स्वतःचं वजन किंवा बॉडी साईज जर प्लस साईजकडे असेल, तुम्ही हेल्दी गटात येत असाल आणि तुम्हाला मोठ्या प्रिंटसुद्धा खूप देखण्या दिसत असतील, तरीसुद्धा मीडियम प्रिंटकडे जा. खूप गिचमिड केलेला कॉम्प्लिकेटेड, खूप मोठ्या-मोठ्या प्रिंट्सनं सगळंच विचित्र दिसायला लागतं आणि त्यांना ना क्लासी लुक येत नाही. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे त्यामुळे जाता-जाता एक छोटीशी टिप तुम्हाला देते आणि ती म्हणजे शक्यतो आणखी सोफिस्टिकेटेड क्लासी जर तुम्हाला करायचं असेल, साध्या कुर्त्याला, साध्या पंजाबी ड्रेसला, तर त्याच्यावरती ना असं छानसं वॉच घाला. कोणतंही वॉच. जर सोनेरी दागिने असतील तर सोनेरी वॉच. आज तुम्ही असं छान ऑक्सिडाइज किंवा सिल्वर ज्वेलरी वगैरे घातली आहे, तर अशा वेळेला सिल्वर बेल्ट असलेले किंवा ब्लॅक बेल्ट असलेले वॉचेस किंवा घड्याळ सुद्धा मिळतात. पण घड्याळानं त्याला खूप सोफिस्टिकेटेड, क्लासी, रिच लुक तयार होतो. ट्राय करून बघा. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्सनं तुम्ही साध्या पारंपरिक पंजाबी ड्रेस किंवा कुर्त्याला सुद्धा खूप रिच आणि ग्लॅमरस करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक्स मिळाले की मला कळेल की तुमच्यापर्यंत असे विषय आणि असे व्हिडिओज आवडतात. त्यामुळे असेच वेगवेगळे विषय घेऊन मी येत असते आणि अशाच पद्धतीचे विषयांचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक यू. आय लव्ह यू.